तापमानाचे बदल होतात आणि हा प्लेक रप्चर होतो. त्याच्यात ॲक्यूट स्ट्रेस असू शकतो, तुमचं काहीतरी इन्फेक्शन असू शकतो किंवा त्याच पद्धतीने झोपेचे काही तुमचे इश्यूज असतील, अशा या गोष्टींमुळे हा प्लेक रप्चर होतो. चोपडा सरांनाच पहिला प्रश्न विचारतो. डायरेक्ट मुद्द्यावर जाऊया आपण. हार्ट अटॅक बद्दल बोलायचं झालं तर अनेक संभ्रम समाजामध्ये आहेत. हार्ट अटॅक येणं म्हणजे नेमकं काय, आपल्याला नक्कीच आवडेल ते ऐकायला. आपण इथं व्हिडिओ बघतोय बघा. मी जसं तुम्हाला बोललो की हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नसा असतात, त्या नसाच्या अस्तरांमध्ये प्लेक तयार होतो आणि हा प्लेक अचानक विघटित झाला तर हृदयाच्या नसांमध्ये रक्ताची गुठळी तयार होते. हा प्लेक 40 ते 50% असतो. तो रप्चर झाला की तिथं क्लॉट किंवा गुठळी तयार होते आणि रक्तपुरवठा खंडित झाला की हृदयाच्या स्नायूंना इजा होते. तुम्ही इथं बघू शकता की स्नायू आता कमी कमी हलायला लागलेत, काळेपणा येतोय तिथे आणि त्याच्यामुळे तिथे हृदयविकाराच्या स्नायूंना इजा झाली आहे आणि यालाच आपण म्हणतो की हृदयविकाराचा झटका आला आहे. तुमच्याशी मी जे काही बोललो की आपल्या शरीरामध्ये इन्फ्लमेशन म्हणजे दहा वाढला की LDL कोलेस्टेरॉल तुमच्या नसांच्या अस्तरांमध्ये जातं आणि प्लेक निर्माण करतं. आता हा जो काही प्लेक तयार होतो म्हणजे जे आपण बोललो 20, 30, 40 अशा वयागटातही, तर हा प्लेक कधीतरी 20, 25, 30 तुमच्या नसांमध्ये तयार होत असणार आहे आणि तो 40, 45 किंवा कधीतरी काहीतरी ताणतणाव निर्माण झाला की अशी काही वेगळी घटना घडते की तुमच्या शरीरातील तापमानाचे बदल होतात आणि हा प्लेक रप्चर होतो. त्याच्यात ॲक्यूट स्ट्रेस असू शकतो, तुमचं काहीतरी इन्फेक्शन असू शकतो किंवा त्याच पद्धतीने झोपेचे काही तुमचे इश्यूज असतील, अशा या गोष्टींमुळे हा प्लेक रप्चर होतो आणि त्याच्यातनं हा नस गुठळी तयार होऊन बंद होते. याला आपण हृदयविकाराचा झटका आलं असं म्हणतो.